शोभा आपल्या रूम मध्ये बसून गाण्याची प्रॅक्टिस करत होती. तेवढ्यातच तिच्या सासूबाईंचा विमलताईंचा कर्कश आवाज ऐकायला आला. "अगं बंद कर तुझं हे रडगाणं. तुझं हे नको ते गाणं मला ऐकायचं नाही. दिवस रात्र घरामध्ये गाण्यांचा आवाज येत असतो. हे माझं घर आहे की धर्मशाळा? पटकन बाहेर ये आणि काहीतरी काम कर." सासूबाईंच्या अशा कडवट बोलण्याने शोभाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिचं लग्न होऊन 2 महिनेच झाले होते. या 2 महिन्यात तिच्या सासूबाईंनी कधीच तिच्या बरोबर नीट बोलणं केलं नव्हतं. शोभा आणि रमनचे लव्ह मॅरेज होते. रमनने तिला एका कार्यक्रमामध्ये गाणी गाताना ऐकली होती. तेव्हापासून तो शोभाच्या मधुर आवाजाचा फॅन झाला होता. खरं तर शोभा दिसायला तितकीशी सुंदर नव्हती, म्हणून तिच्या सासूबाईंना तिला आपल्या घरची सून बनून घ्यायचे नव्हते. परंतु रमन खूप हट्ट करत होता. त्याचे म्हणणे होते की मी लग्न करेन तर शोभा बरोबरच. त्याच्या बाबांना सुद्धा शोभाचे साधे राहणीमान आणि सर्वांबरोबर अगदी साधेपणाने वागणे खूपच आवडले होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा या नात्याला होकार दिला होता. शोभाची नणंद सुद्धा खुल्या विचारांची होती, त्यामुळे तिलाही शोभा आवडली होती. तिने आपल्या आईला समजावले होते की मी तर सासरी निघून जाईन, आता वहिनी घरी येईल, त्यामुळे तुझे काम सुद्धा कमी होईल आणि ती तुझी काळजी घेईल. तुला रंगरुपायचे काय करायचं आहे? वहिनीचे वागणे चांगले असायला हवे. परंतु विमलताईंच्या मनामध्ये एकच गोष्ट घर करून राहिली होती की आपल्याला न आवडणारी सून घरामध्ये आली आहे. त्यामुळे त्या कधीच आपल्या सुनेबरोबर प्रेमाने बोलत नव्हत्या. उलट त्या मुद्दामहून अशा गोष्टी बोलायच्या की ज्याने त्यांची सून शोभाचा आत्मविश्वास तुटला जाईल. शोभाला तिच्या लहानपणापासूनच खूप साऱ्या संघर्षांचा सामना करावा लागला होता. पहिले मूल एक मुलगी होती, त्यामुळे शोभाचे आई बाबा तिच्यावर जास्त प्रेम करत नव्हते. आणि अशातच जेव्हा त्यांनी पाहिले की आपली मुलगी कुरूप आहे, तेव्हा तर त्या लोकांनी शोभावर लक्ष देणंच बंद केलं. म्हणून तिचं शिक्षण सुद्धा काही खास झाले नव्हते. परंतु पुढे जाऊन शोभाने गायन आणि पेंटिंग मध्ये आपलं मन रमवलं होतं आणि हळूहळू ती त्यामध्ये यशस्वी होत चालली होती. खूप साऱ्या स्पर्धांमध्ये मेडल आणि सर्टिफिकेट जिंकल्यानंतर शोभा आता जागोजागी शो करू लागली होती आणि त्यातून तिला चांगले पैसे मिळू लागले होते. पेंटिंग एक्झिबिशन मध्ये तिच्या पेंटिंग लाखो रुपयांना विकल्या जात होत्या. त्यासोबतच तिने आपल्या कलेच्या जोरावरच रमणसारखा प्रेम करणारा जीवनसाथी मिळवला होता. तिने विचार केला होता की आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी खूप चांगल्या होतील. परंतु सासूबाईंमुळे हळूहळू तिचं मनोधैर्य तुटत चाललं होतं. आता ती रूम मधून बाहेर आली तेव्हा तिची सासू म्हणाली, "दिवस रात्र कावळ्यासारखे गाणे गात राहतेस. जा, किचन मध्ये जाऊन चहा नाश्ता बनवून घेऊन ये. माझ्या काही मैत्रिणी घरी आल्या आहेत." शोभा गपचूप किचन मध्ये गेली. थोड्या वेळाने शोभा जेव्हा चहा नाश्ता घेऊन बाहेर आली तेव्हा तिने ऐकलं की सासूबाई त्यांच्या मैत्रिणींना तिच्याविषयी वाईट सांगत होत्या. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर शोभाच्या डोळ्यात पाणी आले. परंतु ती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत चहा नाश्ता घेऊन सासूबाईंसमोर गेली. तेव्हा सासूबाई सर्वांसमोर शोभाची मस्करी करत म्हणाल्या, "पाहताय ना तुम्ही, कितीही मेकअप केला तरीही काळी तशीच दिसते." आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शोभा हैराण झाली आणि त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा सासूबाई रागातच म्हणाल्या, "अगं, माझ्याकडे अशी रागाने का पाहत आहेस? फक्त तुझे पाय उलटे नाही आहेत, नाहीतर दिसायला तू अगदी चेटकणीसारखे दिसतेस." एवढं बोलून सासूबाई आपल्या मैत्रिणींसोबत जोरजोरात हसू लागल्या. सासूबाई नेहमीच आपल्या सुनेच्या काळ्या रंगावरून तिची मस्करी करत असायच्या. आता सासूबाईंच्या मैत्रिणी निघून गेल्या तेव्हा शोभा म्हणाली, "आई, तुम्ही नेहमीच तुमच्या मैत्रिणींसमोर माझी चेष्टा करता. पण तुम्ही असे का करता? भलेही मी दिसायला सुंदर नाही आहे, परंतु घरातील सर्व कामे मी करतेस ना, आणि तुमची किती सेवा करते. मी कधीच तुम्हाला कोणती तक्रार करण्याची संधी देत नाही. तरी सुद्धा तुम्ही आजपर्यंत मला तुमच्या सुनेच्या रूपात स्वीकारलेले नाही." शोभाचे असे बोलणे ऐकल्यानंतर विमलताई दात ओठ आवळत म्हणाल्या, "मी तुला कधीच माझ्या सुनेच्या रूपात स्वीकारणार नाही. अगं, माझ्या मुलासोबत तुझी जोडी किती घाणेरडी दिसते. त्यामुळे एक ना एक दिवस मी माझ्या मुलाला सांगून तुला घटस्फोट द्यायला सांगेल आणि दुसरी सुंदर सून घेऊन येईन. तू स्वतःला कोण समजतेस? अगं, तू दिसायला सुंदर नाही आहेस. त्याचीच भरपाई तू घरातील कामे करून करतेस आणि त्यासाठी सुद्धा आम्ही लोक तुझे उपकार मानू? जा, जा गप गुमान आपली कामं कर. तुझी लायकी फक्त काम करण्यापुरतीच आहे." हे ऐकल्याबरोबर शोभाचे हृदय तुटले. तिने तर विचार केला होता की लग्न झाल्यानंतर सासरी तिला मान सन्मान मिळेल. परंतु
इथे सुद्धा शोभा बरोबर ते सर्व काही होत होते जे तिच्या माहेरी होत होते. पण सासूबाई सोडल्या तर कुटुंबातील इतर इतर लोक खूप समजूतदार होते. रमण सुद्धा शोभावर खूप प्रेम करत होता, परंतु तिची सासू तिच्या मागे हात धुवून लागली होती. त्यामुळे शोभाचे कर्तृत्व तिच्या रूपासमोर दबून दम तोडत होते. परंतु शोभाने आपल्या लहानपणापासून ते आत्ता सासूबाईंचे टोमणे ऐकण्यापर्यंत तिने कधीच स्वतःचा आत्मविश्वास ढळू दिला नव्हता. ती फक्त याच आशेने आपले आयुष्य जगत होती की एक ना एक दिवस ती असे काही काम करेल, त्या कामाच्या नावानेच लोक तिला ओळखू लागतील. परंतु आज सासूबाई तिच्या बरोबर ज्याप्रमाणे वागत होत्या त्यांनी तिला एकदम तोडून ठेवले होते. हळूहळू शोभा शांत राहू लागली. तिने गायन आणि पेंटिंग बनवणे सोडून दिले होते, कारण तिला असे वाटत होते की या सर्व गोष्टींची काय किंमत आहे. शोभा आता स्वतःलाच वाईट समजू लागली होती. ती पूर्ण दिवस आपल्या रूममध्ये पडून राहत असायची आणि काही उलटसुलट खात असायची. त्यामुळे हळूहळू तिचं शरीर वाढू लागले होते. याच कारणाने तिला आता आरशासमोर सुद्धा उभे राहण्याची इच्छा होत नव्हती. पण या उलट रमण मात्र तनाने नाही तर मनाने तिच्यावर प्रेम करत होता. शोभाची अशी अवस्था पाहून तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असायचा. परंतु रमण सुद्धा आजकाल त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये एवढा व्यस्त राहत होता की त्याला आपल्या बायकोजवळ बसायला जास्त वेळच मिळत नव्हता. त्यामुळे त्याला या गोष्टीचा अंदाज आला नाही की त्याची बायको किती मोठ्या तणावाखाली जगत आहे. इकडे आता शोभाच्या रूम मधून गाण्याचा आवाज येणं बंद झालं होतं आणि ती पेंटिंग करत नव्हती. हे जेव्हा विमलताईंच्या लक्षात आले तेव्हा त्या मनोमन खूपच खुश झाल्या होत्या आणि विचार करू लागल्या होत्या की आता हिला हिची लायकी समजली आहे. विमलताई ह्याच प्रयत्नात होत्या की हळूहळू शोभाने स्वतः शांत होऊन जायला हवे, म्हणजे आपण हळूहळू आपल्या मुलाला हिच्या विरोधात भडकवून त्याचं दुसरं लग्न करून देऊ. एक दिवस शोभाची मैत्रीण तिच्या घरी आली, तेव्हा तिची अशी अवस्था पाहून तिला खूपच वाईट वाटले. म्हणून तिने शोभाला जबरदस्ती तयार करून स्वतःसोबत शॉपिंगला घेऊन गेली. का तर घराबाहेर पडल्यानंतर तिचं मन थोडं हलकं होईल. पण त्या दिवशी विमलताई खूपच रागात होत्या. त्या विचार करत होत्या की सुनबाई घरी आली की मी तिला चांगलेच खडसावीन. ती अशी दिवसभर कुठे फिरत आहे? विमलताई ह्याच विचारात आपल्या रूम बाहेर फिरत होत्या. तेवढ्यातच त्यांना जाणवले की आपल्या मुलाच्या रूममध्ये कोणीतरी आहे. जेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या रूममध्ये डोकावून पाहिले तेव्हा एक सुंदर महिला आरशासमोर उभी राहून आपले केस नीट करत होती. आपल्या मुलाच्या बेडरूम मध्ये एवढी सुंदर महिला पाहून विमलताई हैराण झाल्या. त्या बाहेरूनच आवाज देत म्हणाल्या, अगं कोण आहेस तू आणि माझ्या मुलाच्या बेडरूम मध्ये काय करत आहेस? परंतु आतून कोणतेही उत्तर आले नाही. फक्त एकदम हळू गुणगुणण्याचा आवाज येत होता. त्यामुळे हैराण होऊन विमलताई रूम मध्ये गेल्या. जेव्हा त्या महिलेसमोर जाऊन उभ्या राहिल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण अचानकपणे आरशामध्ये त्या सुंदर महिलेऐवजी एक चेटकीण उभी असलेली दिसली. तिला पाहताच त्या 2 पावले मागे हटल्या. तेवढ्यातच ती महिला त्या रूम मधून एकदम गायब झाली आणि रूम मध्ये सन्नाटा पसरला, जसे काही त्या रूम मध्ये कोणीच नाही. हे सर्व पाहून सासूबाईंचे हृदय जोर जोरात धडधडू लागले आणि त्या विचार करू लागल्या, मी आता जे काही पाहिले ते खरे होते की माझा भ्रम होता. त्या थरथर कापतच आपल्या मुलाच्या रूम मधून बाहेर निघाल्या आणि बाहेरून त्याने रूम बंद करून घेतला. मग त्या पटकन स्वतःच्या रूमकडे जाऊ लागल्या. त्यातच त्यांना घराच्या छतावर काहीसे धुरासारखे दिसू लागले. आता त्यांच्या तोंडातून आवाज बाहेर निघत नव्हता, परंतु त्यांनी जेव्हा वर पाहिले तेव्हा त्या जोरात किंचाळल्या, कारण वरती छतावरती महिला उलटी लटकलेली दिसत होती. हे दृश्य पाहिल्याबरोबर त्या घाबरतच आपल्या रूम मध्ये गेल्या आणि रूमचा दरवाजा आतून बंद केला. विमलताई आता खूपच घाबरल्या होत्या, म्हणून त्या शांतपणे आपल्या बेडवर बसल्या आणि घाबरतच आपला मोबाईल काढून आपल्या मुलाला फोन लावू लागल्या. परंतु त्यांचा फोनच लागत नव्हता. त्यामुळे त्या खूपच परेशान झाल्या, रडू लागल्या. त्या विचार करू लागल्या, आज घरात हे सर्व काय घडत आहे? विमलताई आता खूपच घाबरल्या होत्या, म्हणून त्यांनी अंगावर चादर घेतली आणि आपल्या बेडवर पडल्या. थोड्या वेळाने जेव्हा त्यांना काहीतरी भास झाला म्हणून चेहऱ्यावरची चादर बाजूला केली, तर समोरच त्यांच्याच बेडवर त्यांना ती महिला बसलेली दिसली. पण ती आता चेटकिणीच्या रूपात नव्हती, तर ती खूपच सुंदर रूपात बसलेली होती. हा, विमलताई घाबरतच म्हणाल्या, तू 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 कोण आहेस आणि इथे माझ्या घरात काय करत आहेस? ती जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, माझं नाव रूप आहे. मी तर तुम्हाला खूप सुंदर दिसत आहे ना? विमलताईकडे आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता, म्हणून त्या घाबरलेल्या अवस्थेत यावर हलकेसे हास्य करत म्हणाल्या, हो,
हो, तू खूपच सुंदर आहेस, परंतु इथे तू काय करण्यासाठी आली आहेस? ती जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, अहो तुम्हीच तर दिवस रात्र तुमच्या सुनेला टोमणे मारत असता की माझ्या मुलाला तुला घटस्फोट द्यायला सांगेन आणि दुसरी सुंदर सून घेऊन येईल. त्यामुळे तुम्हीच मला तुमची सून बनवून घ्या ना आई. विमलताईंचा गळा आता भीतीने कोरडा पडत चालला होता. रूपा आता त्याच अंदाजामध्ये पुढे म्हणाली, मी एवढी सुंदर होती तरी सुद्धा सासूबाईंना मी आवडत नव्हती, कारण त्यांची माझ्याविषयी दुसरी तक्रार होती. माझ्या बाबांनी माझ्या लग्नात त्यांना जास्त पैसे दिले नव्हते. कदाचित मला तुमच्यासारखी सासू मिळाली असती. त्यांना पैसा नको, फक्त सुंदर सून हवी आहे, तर माझी अशी अवस्था झाली नसती. विमलताई आता घाबरतच म्हणाल्या, तुझी कोणती अवस्था? तू कोणत्या अवस्थेविषयी म्हणत आहेस? तेव्हा रूपा जोर जोरात हसत म्हणाली, माझ्या सासरच्या लोकांना माझ्या बाबांकडून जास्त पैसा मिळाला नाही, म्हणून पैशाच्या लालसेपोटी माझ्या सासरच्या लोकांनी माझा जीव घेतला. तेव्हापासून माझा आत्मा भटकत आहे. माझ्या सासरच्या लोकांना माझ्या बाबांनी गजाड पोचवले आहे, पण मी मात्र अशीच भटकत आहे आणि इथे सुद्धा सुनेवर अत्याचारच होत आहे. म्हणून मी तिला न्याय देण्यासाठी इथे पोहोचली आहे. पण तुमची तर तुमच्या सुनेविषयी अशी मोठी कोणतीच तक्रार नाही. तुम्हाला पैसा नको, फक्त तुम्हाला सुंदर सून हवी आहे, म्हणून मी विचार करते की मीच तुमची सून बनते. रूपाचे असे बोलणे ऐकल्यानंतर विमलताईंची अवस्था खूपच खराब झाली. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, नको नको, मला असली सून नको, माझी सून जशी आहे तशी माझ्यासाठी ठीक आहे. हा. अचानक रूपा हवेमध्ये उडू लागली आणि म्हणाली, का काय झालं आई? तुम्हाला माझी सुंदरता आवडली नाही का? बघा ना, मी तर चेटकिनीसारखे दिसत नाही, फक्त माझे पाय उलटे आहेत. एवढं बोलल्यानंतर विमलताईंची नजर जेव्हा तिच्या पायावर पडली तर खरंच तिचे पाय उलटे होते. हे पाहिल्यानंतर विमलताई जोर जोरात किंचाळल्या. मग त्या घाबरतच म्हणाल्या, मला माफ कर, यापुढे माझ्याकडून अशी कोणती चुकी होणार नाही. माझ्या सुनेला अजिबात त्रास देणार नाही. पण प्लीज तू इथून निघून जा. आता रूपा हवेमधून हळूहळू खाली उतरू लागली होती, परंतु विमलताईंचा बेड मात्र हळूहळू हवेमध्ये तरंगू लागला होता. आता मात्र विमलताई जोर जोरात ओरडू लागल्या. तेव्हा रूपाने रागाने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली, जर मी आज आली नसती तर तुम्ही अजून सुद्धा तुमच्या सुनेला त्रास द्यायचा कमी केला नसतात. पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आणि तुमच्यासारख्या इतर कोणी सुनांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासारखे आत्मे तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी नक्कीच येतील. तुम्हाला एवढी साधी गोष्ट समजत नाही का, की एक मुलगी तिच्या सासरी आपलं घर आणि संसार थाटण्यासाठी येते. लग्न म्हणजे मुलीचा जणू काही दुसरा जन्मच असतो. तिने ज्या घरात जन्म घेतला असतो, आई-बाबांच्या खांद्यावर खेळून ती लहानाची मोठी झालेली असते, अशा आई-बाबांना सोडून ती एका अनोळख्या घरात येते. तिच्यासाठी ते घर काय, घरातील सर्व माणसे सुद्धा अनोळखी असतात. तरी सुद्धा ती नवीन स्वप्न उराशी बाळगून त्या घरात प्रवेश करते आणि ते घर आपलंच आहे असं समजून सर्वांबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. तरी सुद्धा तुमच्यासारख्या सासवा आपल्या सुनांना नीट वागणूक देत नाहीत. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. एक दिवस तुम्ही सुद्धा तुमचं घर सोडून सासरच्या घरी आला होतात. तेव्हा तुमच्या बरोबर असे वागले गेले असते तर, किंवा तुमच्या मुलीचे लग्न झाल्यावर तिची सासू तिच्यासोबत अशी वागलेली तुम्हाला चालेल का? या एकाच गोष्टीचा विचार करा. जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर तुमच्या कृतीमध्ये कोणताच बदल करू नका. पण अयोग्य वाटत असेल तर मात्र काय करायला हवे हे तुम्हाला सांगायला नको. आता विमलताई काय बोलणार होत्या, त्या हात जोडून माफी मागू लागल्या आणि म्हणाल्या, मुली मला एक संधी दे, यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तेव्हा रूपा जोरजोरात हसत म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला एक संधी देते, परंतु यापुढे तुम्ही तुमच्या सुनेबरोबर चुकीचे वागायचे नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्या आजूबाजूला असेल. एवढं बोलून ती क्षणात गायब झाली आणि विमलताईंचा बेड धपकन खाली पडला. तेव्हा त्यांच्या कमरेला जोरात झटका लागला. एकतर त्यांना अगोदरच दुखत होते आणि आता भीतीमुळे त्यांची अवस्था अजूनच खराब झाली होती. दारावरची बेल वाजली तेव्हा विमलताई कशा तरी उठल्या आणि हळूहळू दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा समोर आपल्या सुनेला पाहून त्यांनी आपल्या सुनेला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागल्या. आपल्या सासूबाईंना असे रडताना पाहून शोभा हैराण झाली. ती म्हणाली, आई काय झालं आहे? परंतु आता विमलताई काही बोलत नव्हत्या आणि रडायच्या सुद्धा थांबत नव्हत्या. मग शोभाने हळूहळू त्यांना शांत केलं. त्यांना ऑरेंज ज्यूस प्यायला दिला तेव्हा विमलताईंच्या लक्षात आले की आपण कितीही वाईट वागलो तरी आपल्या कठीण वेळी आपली सूनच आपल्याला सांभाळते. त्यामुळे आता त्यांनाच आपल्या वागण्याची लाज वाटत होती आणि पश्चाताप होत होता. म्हणून त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाल्या,
सुनबाई, मी तुला नेहमीच त्रास दिला, तुला चेटकीन म्हणाले, पण तू मला माफ कर. तू तुझ्या गाण्याची आणि पेंटिंगची कला अशीच पुढे चालू ठेव. माझ्यावर विश्वास ठेव, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. एवढं बोलून विमलताईंनी पुन्हा एकदा आपल्या सुनेला मिठी मारली. तेव्हा पाठीमागे आरशामध्ये त्यांना तोच चेहरा हसताना दिसला. तेव्हा त्या घाबरल्या आणि त्यांनी आपले डोळे बंद केले. पण त्या दिवसानंतर कधीच त्यांची हिंमत झाली नाही. त्या कधीच आपल्या सुनेबरोबर मोठ्या आवाजात बोलल्या नाहीत. शोभा सुद्धा खूप खुश होती, कारण सासूबाई तिला टोमणे मारत नव्हत्या. घरात आता अगदी शांतपूर्ण वातावरण होतं. कारण आता विमलाताई आपल्या सुनेला काही वाईट साईड बोलायला घाबरत होत्या. त्यांना वाटत होते, पण जर असे काही बोललो तर पुन्हा रूपाचा आत्मा येईल, म्हणून त्यांनी आपल्या वागण्यात आणि कृतीमध्ये बदल केला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या घरामध्ये सुनांना अशा प्रकारचा त्रास होतो, त्यांच्या सासवांनी कथेद्वारे बोध घ्यावा. आणि या उलट ज्या सुना आपल्या सासवांना समजूत घेत नाहीत, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा. आपली सासू आपल्याला काहीच बोलत नाही याचा अर्थ आपण गैरफायदा घेऊ नये. जर प्रत्येकाने हा विचार करून जगण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच प्रत्येक कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. यात तीळ मात्र शंका नाही. याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा मनापासून खरंच आवडली असेल, तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.